नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी। निवृत्ती नियमामध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत। जाणून घ्या कोणते मोठे 5 बदल झालेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। सदर यूपीएस योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे। जर 25 वर्षापेक्षा सेवा कमी असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल। नवीन पेन्शन योजना या योजनेमुळे निवृत्ती नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना देय भत्ते व इतर लाभांमध्ये बदल झाला आहे। ते पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊयात। पहिला आहे महागाई भत्ता। मित्रांनो, जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या विद्यमान महागाई भत्त्यांचा लाभ मिळतो, परंतु यूपीएस योजनेमध्ये महागाई भत्ता देयबाबत कोणतीही तरतूद नमूद नाही। दुसरा आहे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान। मित्रांनो, नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये आर्थिक लाभांचे अनियमितीकरण यामुळे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान रकमेत 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। तिसरा आहे निवृत्ती वेतनासाठी प्रक्रियांमध्ये सुधारणा। मित्रांनो, जुनी पेन्शन योजनामध्ये पेन्शन प्रक्रियेसाठी बरेचसा काळ लागून जायचा, परंतु सुधारित निवृत्ती वेतन योजना ही ऑनलाईन स्वरूपातील प्रक्रिया असल्याने निवृत्ती वेतन प्रक्रियेकरिता पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे। याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निवृत्तीचे शेवटचे 12 ते 14 महिने शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। चौथा आहे किमान पेन्शन। मित्रांनो, नवीन पेन्शन योजनेमध्ये किमान 10 वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे, परंतु जुनी पेन्शन मध्ये किमान सेवा ही 20 वर्ष इतकी झाल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे। 5वा आहे मित्रांनो, निवृत्ती वेतन घेत असाल तर सरकारी जबाबदारी असणार। मित्रांनो, निवृत्ती वेतन धारकांना आता सरकारी यंत्रणा टीका टिप्पणी करता येणार नाही, कारण ते सरकारी निवृत्ती वेतन घेत असतात, म्हणजेच 1 ते 1 प्रकारचे सरकारचे एक घटक आहेत। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।